बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण एक धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत प्रेक्षकांनो. राजा अवनीचं लग्न खरंय. त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट तयार होऊन आलेलं असतं आणि राजाने नेमकं ते लपवलेलं असतं. ते सत्य सुरुवातीला यशोदाला समजतं, पण तेच सत्य लवकरच अवनीच्या समोर येणार आहे आणि त्यावेळी अवनी चक्क डिवोर्स घेणार आहे, तेही राजाकडून. पण प्रेक्षकांनो, इथेच होतं एक गोंधळ, एक असा मजेशीर किस्सा की ज्यामुळे अवनी राजापासून कधीच डिवोर्स घेऊ शकतच नाही. हो, पण ते कारण नक्की आहे तरी काय, की ज्यामुळे अवनी कधीच राजापासून दूर जाऊ शकत नाही? हे सत्य समजल्यानंतर राजा तर इतका आनंद साजरा करतो, पण मग ते कारण नक्की काय आहे ते बघूयात आपण. आणि त्यातच अवनीला सत्य कसं काय समजतं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो, खरं तर सुरुवात करण्यापूर्वीच मी तुम्हाला आधीच सांगते की हा ट्विस्ट मराठीमध्ये थोडासा बदलूनही घेऊ शकतात. आता राजाने घाई गडबडीमध्ये यशोदाच्या पिशवीमध्येच ते मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो ठेवलेला असतो. त्यामुळे यशोदाला तर समजतं की राजा आणि अवनीचं लग्न खोटं नाही तर खरं रजिस्टर झाले. म्हणून तो राजाला बोलावून घेतो. खरं तर त्याचं 2 कानशिलात लगावतो. या सगळ्याचा त्याला खडसावून जाबसुद्धा विचारतो. यशोदा राजावरती प्रचंड नाराज असतो, कारण प्रत्येक वेळी तो अवनीला अंधारात ठेवतोय. यशोदा मोठा कॉन्ट्रॅक्टरच आहे म्हणून सांगतोय, स्वतःची एक गाडीची कंपनी आहे असं म्हणून खोटं सांगतोय, पाण्या तर गाडीच्या शोरूमचा मालक आहे असं म्हणून बी सांगितलं होतं. पण तो अवनीशी इतकं खोटं का वागतोय हे मात्र यशोदाला समजतच नाही. राजा अवनीवरती जेव्हा पार प्रेम करतो हेही सत्य, तो एकतर्फी प्रेम करतो हेही सत्य, मग तू तिच्यापासून गोष्टी का लपवतोय हे यशोदाला काही केलं उमगतच नसतं. तर आता राजा एक काम करतो. घरी आल्यानंतर एका संदूकमध्ये, एका खूप मोठ्या पेटीमध्ये त्याच्या तळाशी ते मॅरेज सर्टिफिकेट आणि तो फोटो त्याने लपवलेला असतो. तर होतं असं प्रेक्षकांनो, की काही दिवसानंतर अवनी घरात बसून इतकी बोर झालेली असते, त्यातच धन्या पण कॉलेजमधून आलेला असतो. त्यावेळेला अवनी घराची साफसफाई करायचं ठरवते. तसंही आता अवनीच्या लग्नानंतर कित्येक दिवस झालं धांगटांच्या पोराने घराच्या साफसफाईचं नावच घेतलेलं नसतं. कुठल्याही वस्तू कुठेही अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि अवनीला ते काय अजिबात आवडत नाही. म्हणून ती आता घर स्वच्छ ठेवायचं ठरवते. आता धन्याही तिची मदत करणार असतोच. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांना होतं असं की अवनी साफसफाई करत असताना ज्या संदूकमध्ये राजाने, ज्या पत्र्याच्या पेटीमध्ये ते मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो लपवून ठेवलेला असतो ना, नेमकी ती पेटी उचलताना अवनीकडून खाली पडते. आणि ते सगळं आवराआवर करतानाच अवनीला त्यामध्ये ते मॅरेज सर्टिफिकेट फोटो दिसतो. अवनी ते पाहते. वाचल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तिला तेव्हाच सत्य कळून चुकतं की राजासोबतचं लग्न तिने खोटं समजून जे केलं होतं ते तर खरं रजिस्टर झालं आहे. पण हे सगळं कसं शक्य आहे? तिला इतका मोठा धक्का बसलेला असतो या सगळ्याचा की तिचं पुन्हा कुठल्या कामात लक्षच लागत नाही. आणि अवनीच्या डोक्यात तिडीक जाते, प्रचंड भडकते ती. आता या सगळ्याचा जाब ती राजाला विचारायचं ठरवते. जेव्हा राजा घरी येतो तेव्हा अवनी त्याला सांगते की मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. राजा ठीक आहे म्हणून खोलीत जातो. अवनी आधी तर दरवाजाला आतून कडी लावून घेते आणि राजाला तो फोटो आणि ते सर्टिफिकेट दाखवते. राजाही आता धक्कानं तिच्याकडे पाहतच राहतो. अवनी विचारते की हे सगळं काय आहे राजा? हे तुला माहिती होतं, मग हे सत्य तू माझ्यापासून का लपवलं? राजाला त्यामागचं कारण काय सांगावं ते सुचतच नाही. त्याला यशोदाचे शब्द आठवतात. तो म्हणालेला असतो की बघू किती दिवस सत्य लपवता येते तेवढे दिवस लपव, पण सत्य कधी ना कधी बाहेर येतच राजा. तो घाबरून जातो. त्याची बोबडी वळते. तो सांगायला लागतो की तसं नाही मॅडम, ते मी तुम्हाला सांगणारच होतो. अवनी विचारते की कधी?
माझ्या पाठीमागे इतकं सगळं घडलं राजा, आणि इतकंच मोठं सत्य तू माझ्यापासून लपवून कसं काय ठेवू शकतोस? तुला माहिती आहे ना आपलं हे लग्न खरं नाही आहे म्हणून. मग राजा अवनीला रिक्वेस्ट करतो की मॅडम ऐका ना, तुम्ही थोडंसं हळू बोलता का? अहो, बाहेर यशोदा पाण्यात धान्यात अण्णा सगळेजण आहेत. अवनी विचारते की हा मग राजा, कधी ना कधी त्यांना सत्य तर कळणारच आहे ना. पण तू आता विषय बदलू नकोस. मला या सगळ्याचं उत्तर दे. तू माझ्यापासून हे सत्य का लपवलं? शेवटी राजा शर्मेने मान खाली घालतो. अवनी त्याच्यावरती वचकते की मी काहीतरी विचारते ना राजा, मग उत्तर दे. राजा सांगून टाकतो की हे सगळं खरं तर मला कसं झालं माहीत नाही आहे. पण तुम्हाला सांगू का, त्या दिवशी ते हवालदार आले होते, गिफ्ट आलेलं माझ्यासाठी, ते हेच होतं. अवनी विचारते की काय? आणि तू तेव्हाही मला कळू दिलं नाहीत? म्हणजे तू जाणून बुजून मला अंधारात ठेवलं? त्यावर राजा अवनीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो की नाही मॅडम, माझं ऐकून तरी घ्या. अहो, हे सगळं मी जाणून बुजून केलं नाही आहे. या सगळ्याचा तुम्हाला इतका त्रास होईल हे लक्षात घेऊनच हे तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे मी तुम्हाला अंधारात नाही ठेवलं, फक्त तुम्हाला सांगितलं नाही, इतकंच. त्यावर अवनी त्याच्यावरती नाराज होते की तुला इतकंच, ही गोष्ट इतकी साधी सोपी वाटते का राजा? याचा अर्थ तुझ्या लक्षात येत नाही आहे का? राजा पुन्हा अवनीची समजूत घालतो की मॅडम ऐका ना, अहो आधीच तुमच्या वडिलांनी ते सर्टिफिकेटचा राडा करून ठेवला होता. त्यात तुम्हाला हे सत्य कळल्यानंतर तुम्हाला किती मोठा धक्का बसेल, या भीतीने मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं. मॅडम, माझी पण सिच्युएशन समजून घ्या ना. हे बघा, जे काही केलं ते मी तुमच्यासाठी केलं. त्यावर अवनी बेडवरती धक्क्याने बसते आणि तिथेच रडायला लागते. अवनी राजाला सांगते की मी कितीही त्रासात असले ना राजा, तरी हे सत्य तू लपवायला नको होतंच. राजा तिथे पुढे काही बोलायला जाणार त्यावेळी अवनी त्याच्यावरती डाफरते की तू इथून जा राजा, प्लीज मला एकटीला राहू देत. आता राजाचा नाईलाज होतो. तो दरवाजा उघडून जेव्हा बाहेर जातो त्याला यशोदाचा सामना करावा लागतो. आता धन्यान पाने त्याला चिडवत असतात खरं तर. हां, बायकोसोबत गुप्तगू. पण यशोदा त्या दोघांना ओरडतो की काय चाललंय तुमच्या दोघांचं? जाऊन झोपा, नसेल तर आपली आपली कामं करा, चला. ते दोघेही आता गप्प बसतात. तेव्हा यशोदा राजाला हाक मारून किचनमध्ये बोलावतो. त्याला जा विचारतो की काय झालं राजा, कशासाठी बोलवलं होतं तिने? राजा सांगतो की यशोदा, ते आमच्या लग्नाचं सत्य समजलंय त्यांना. त्यावर यशोदा इतकं चिडतो राजावरती की वाटलंच होतं मला. मी तुला म्हटलं होतं ना राजा, की जे काही असेल ते अवनीला एकदाचं सांगून टाक. त्यांना असं अंधारात ठेवू नकोस. अरे, समोरासमोर जितकं सत्य सांगितल्यानंतर त्रास झाला नसताना त्यांना त्याच्यापेक्षा भयंकर त्रास होईल. आता काय करणार आहेस पुढे? काय म्हणाल्या त्या पुढे? राजा सांगतो की काही नाही, त्या चिडल्यात माझ्यावरती, मी सांगितलं नाही म्हणून, आणि खोलीच्या बाहेर जायला सांगितलं. यशोदा विचारतो की खोलीच्या बाहेर जायला सांगितलं म्हणजे नक्कीच या सगळ्याचा तर विचार करत असतील. राजा, तुला जराही अक्कल नाही आहे का रे? एकतर आधीच खोटं बोलला आम्हा सगळ्यांशी, नंतर अवनीची फसवणूक केली. हे सगळं इतकं घडलं आणि त्यांना काहीच सांगितलं नाही. खूप मोठी चूक केली आहे राजा तू, खूप मोठी. आता त्याचं फळ अवनीला भोगायला लागलं नाही ना, म्हणजे मिळवलं. आता त्यात राजा म्हणतो की यशोदा, अरे तू तर निदान नीट बोल, समजून तरी घे मला. एकतर इतकं गिल्टी वाटतंय मला, आणि त्यात तू पण सुनवायला. यशोदा म्हणतो की राजा, मी जे बोलतोय ना ते तुझ्यासाठी थोडंच आहे अरे, पण तू जे केलंयस ना तो खूप मोठा अपराध आहे. मी तुला म्हणालो होतो की सत्य कधी ना कधी बाहेर येतच. आता अवनी काय विचार करतील आणि काय निर्णय घेतील तेवच जाणे. राजा यशोदाला सांगतो की तू असं घाबरवू नकोस ना मला. यशोदा म्हणतो की मी घाबरतोय? हे सगळं करताना तुला भीती नव्हती वाटली की कधीतरी सत्य समोर येईल आणि आपल्याला सामना करावा लागेल म्हणून? अवनी या सगळ्याचा खूप विचार करते. रात्रीच्या वेळी ती
स्वातीला फोन करते. आता स्वातीला अचानक फोन आलेला असतो. स्वाती फोन रिसीव करून अवनीला बोलते. अवनी तिला रिक्वेस्ट करते की वहिनी हे बघ प्लीज मला काहीही करून तू भेटू शकतेस का. स्वातीला धक्का बसतो की अवनी काय झालं आहे, काही सिरियस आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का. हां स्वातीला अवनी सांगते की वहिनी तसं काहीच नाही आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे पण मी तुला फोनवर नाही सांगू शकत, प्लीज तू माझी भेट घे ना. स्वाती म्हणते की तुला भेटायचं. अवनी यामध्ये किती मोठी रिस्क आहे कळतंय का तुला. मी तुला भेटल्याचं सत्य आई बाबा किंवा महेश यांना जर समजलं तर माझं काय होईल. तरी अवनी रिक्वेस्ट करते की वहिनी प्लीज माझ्यासाठी काहीतरी कर ना गं प्लीज. मला ना आता तुझी खूप गरज आहे. आता अवनी एवढी मनापासून रिक्वेस्ट करते म्हटल्यानंतर स्वाती तिला सांगते की ठीक आहे मी प्रयत्न करेन तुला भेटायचा. पण अवनी तिला सांगते की प्रयत्न नको, मला काहीही करून तुझी भेट घ्यायचीच आहे. आणि अवनी एका हॉटेलचा पत्ता देते तिला. मग स्वाती सांगते की ठीक आहे यात रिस्क आहे पण मी काहीतरी कारण काढून घरातून निघेन. अवनी खूपच अस्वस्थ असते. रात्रीची तिला धड झोपही लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अवनी आवरावर करते आणि ती स्वातीला भेटायला जाणारच असते. नेमकं राजा यशाच्या समोर ती जाते. त्यावेळेला राजा तिला विचारतो की तुम्ही कुठे बाहेर जात आहे का, तुम्हाला सोडू का मी. अवनी सांगते की नाही गरज नाही आहे. यशदा मी माझ्या वहिनीला भेटायलाच आले, म्हणजे ती भेटायला येते मला. यशा विचारतो की ठीक आहे पण तुम्ही नीट चाल ना, म्हणजे परत काही राडा. अवनी सांगते की नाही नाही घरी नाही, मी बाहेर भेटायला बोलवलं आहे तिला. आणि काळजी करू नका यशदा, काही प्रॉब्लेम नाही होणार आहे, वहिनी सगळं सांभाळून घेईल तिथे. यशदा म्हणतो की ठीक आहे तुम्हाला हवं ते करा. धन्या विचारतो की मी सोबत येऊ का. अवनी सांगते की नाही अरे मी एकटीच जाते भेटायला, आणि तसंही मी घरी कुठे जाते, बाहेर भेटते ना, मग काळजी करायचं कारण नाही आहे. मग अवनी बाहेर पडते घराच्या. राजाला इतकं टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल, अवनीने काय निर्णय घेतला असेल. ती बोलताना वागताना तर नॉर्मल आहे पण तिचा चेहरा वेगळाच काहीतरी सांगतोय. मनातच तो देवी आईचा धावा करतो की आता काही सगळं तूच सांभाळून घे बाई. काही वेळानंतर अवनी स्वातीला एका हॉटेलमध्ये भेटते. स्वातीची भेट घेतल्यानंतर आता स्वाती काही बोलणार तर अवनी सांगते की वहिनी प्लीज मला जे काही महत्त्वाचं सांगायचं आहे ते मला आधी सांगू देत, मला माझ्या लग्नाबद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. गेले कित्येक दिवस कित्येक वेळा मी हे बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी महेश दादाचं येणं, अचानक फोन कट होणं, हे सगळे प्रॉब्लेम फेस केलेत, पण मला आत्ता बोलू देत. अवनी लग्नाबद्दल काय ते सांगते की वहिनी मला विवानशी लग्न करायचं नव्हतं, आणि विवानच्यासाठी तुला आठवतं की मी त्याला सायको म्हणाले म्हणून बाबांनी माझ्या थोबाडीत मारली होती. आयुष्यात पहिल्यांदा कुणामुळे तरी बाबांनी माझ्यावर हात उगारला होता. या सगळ्याचं इतकं मनाला लागलं होतं ना माझ्या, की तेव्हाच मी ठरवलं आणि राजाची जाऊन भेट घेतली. राजाला मी सांगितलं की मला या घराच्या बाहेर पडायचं आहे आणि तो मला मदत करायला तयार झाला. तुलाही आठवलं की आम्ही घराच्या बाहेर पडलो, आम्ही घरातून निघून गेलो. बाबा, महेशदादा, विमान सर्वच जण आम्हाला शोधत आमचा पाठलाग करत आले आणि आमच्या दोघांचाही जीव धोक्यात होता. माझं काय बाबांनी केलं नसतं, माझं जबरदस्ती विमानशी लग्न तर लावलं असतंच त्याने, पण जीव राजाचा धोक्यात होता. काय करावं सुचत नाही म्हणून राजाने डायरेक्ट गाडी पोलीस स्टेशनला घेतली. तिथे गेल्यानंतर खूप राडा झाला, खूप तमाशे झाले. बाबांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला. मी बाबांपुढे एक अट ठेवली की मी घरी परत यायला तयार आहे जर विमानशी लग्न माझं करून देणार नसाल तर. पण बाबांनी माझं ऐकलं नाही, त्यांचा हट्ट त्यांनी सोडला नाही आणि पोलिसांनी आमच्यासमोर एक प्रस्ताव मांडला. जर का मला विवानशी लग्न करायचं नसेल तर मला बाबांच्या देखत राजाशी लग्न करावं लागेल. या सगळ्यांमध्ये राजाची काहीही चूक नव्हती.
हे सगळं पोलिसांनी प्रस्ताव मांडल्यामुळे झालं. आणि आणि नाईलाजास्तव मला राजाशी तिथे लग्न करावं लागलं, भावांच्या डोळ्यात देखत. पण हे लग्न जे केलं ते खोटं लग्न होतं. तात्पुरती तडजोड केली होती आम्ही. फक्त विमानच्या तावडीतून मला सोडवण्यासाठी राजाने स्वतःचा जीव धोक्यात घातला. बाबांचा राग त्याने पत्करला. त्यावर स्वाती धक्क्याने विचारते की म्हणजे तू स्वतःच्या इच्छेने लग्न केलंच नाही आहेस? अवनी सांगते की नाही ना वहिनी, सगळं काही परिस्थितीमुळे झालं. त्यात मी राजालाही काही दोष देऊ शकत नाही. माझ्यासाठी त्याने खूप मोठा धोका पत्करलाय. काहीही संबंध नसताना माझीची लग्न करून तो इतक्या मोठ्या संकटात सापडलाय. त्यावर स्वाती म्हणते की याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नव्हती आणि तूही काही सांगितलं नाही. अवनी म्हणते की सांगायला तुम्ही वेळ कुठे दिलात मला तुम्ही कोणी बोलूच दिलं नाहीत. स्वाती विचारते की अगं पण तू त्या दिवशी घरी आली होतीस ना, त्या दिवशी तरी सांगू शकली असतील. त्यावर अवनी सांगते की बहिणी, अगं परिस्थिती तशी नव्हती. बाबांना तिथे मला अडकवून ठेवण्याचा बेत होता. आणि तू पण विचार कर, तो विमानसुद्धा कॅनडाला न जाता इथेच आहे असं म्हणाले. अजूनही त्याने माझा पिछा सोडलेला नाही आहे. अजूनही त्याला माझ्याशी लग्नच करायचं आहे. त्यावर स्वाती म्हणते की ठीक आहे अवनी, अगं बाबांना तुला त्या दिवशी बोलता नाही आलं, पण आता तरी तू बोलू शकतेस ना. त्यावर अवनी विचारते की आणि सांगून काय होणार आहे? स्वाती तिला सांगते की तू काहीच चुकीचं केलं नाही आहेस हे तरी बाबांना कळेल ना. त्यावर अवनी सांगते की आणि कळून काय करणार, परत मला त्या घरी घेऊन जातील जिथून सुरुवात झाली होती. मी पुन्हा तिथेच येऊन उभी राहीन. मला जे वाटतं तसं काहीच घडत नाही आहे. स्वाती सांगते की अवनी, ते पण बरोबर आहे अगं. तो विवान सतत घरी येत असतो, बाबांची भेट घेतो. पण ते सगळं ठीक आहे. तू इथे राजाच्या घरी राहतेस. आता तुला नोकरी करायची आहे असंही म्हणत होतीस तू. त्याच्यासोबत तुझं लग्न झालं आहे. तू त्या घरात राहणार का? म्हणजे अवनी तू तिथे सुरक्षित तर आहेस ना? तेव्हा अवनी तिथे बोटं बॉम्ब फोडते की आपल्या घरापेक्षा मी तिथे जास्त सुरक्षित आहे. स्वाती धक्क्याने विचारते की तू काय बोलतेस? अगं पण आम्हाला तर माहिती मिळाली होती की तिथे तुझा छळ होतोय. ती लोक तुझ्याशी काही नीट वागत नाही आहेत. प्रत्येक क्षणी तुला त्रास देतात. अवनी म्हणते की शे, असं कोण सांगितलं तुम्हाला? वहिनी असं काहीही नाही आहे. अगं उलट प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीत ते लोक माझी साथ देतात. अगं मी आपल्या घरी जशी राहत होते ना त्याच्यापेक्षा जास्त आनंदात तिथे आहे. माझी खूप काळजी घेतात अगं ती लोक. माझ्यासाठी वाटतील ते करायला तयार असतात वहिनी. माझ्याशी काहीही संबंध नसताना माझ्यासाठी इतकी धावपळ करतात. माझ्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात ती लोक. त्यांच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता तुम्ही? स्वाती विचारते की अवनी, मग तू पुढे काय ठरवलंयस? म्हणजे राजाची पत्नी म्हणून तू खरंच तिथेच आयुष्य घालवणार आहेस का? अवनी सांगते की अरे रे, असं काहीच नाही आहे. मुळात हे लग्न मी खरं मानतच नाही आहे. आणि वहिनी त्यात आणखीन एक गोष्ट घडली. एकतर बाबाने माझे डॉक्युमेंट, सर्टिफिकेट सगळं काही जाळलं. त्यामुळे मी हॉस्टेलमध्ये वगैरे कुठे राहूच शकत नाही आहे बाहेर. आणि पोलिसांचा गैरसमज झाला. आमचं लग्न त्यांनी लावून दिलं. त्यांना असं वाटलं त्यावेळी की आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि आमचं लग्नही खरं रजिस्टर झाले. स्वाती विचारते की मग आता काय करणार आहेस? अवनी सांगते की हे बघ, मला इतकी खात्री आहे की जोपर्यंत मी राजाच्या घरात आहे तोपर्यंत मला काहीच त्रास नाही. पण मला त्यांच्यावरती बोज बनून नाही राहायचं आहे. मला लवकर तिथून बाहेर पडायचं आहे. स्वाती म्हणते की अवनी, तू केलेल्या एका चुकीमुळे गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होत चालली आहेत. अवनी विचारते की वहिनी, तू असं का म्हणतीयेस? त्यावर स्वाती सांगते की अगं बघ ना, तू कोणत्या तरी परिस्थितीमुळे लग्न केलंस, ठीक आहे. आता तू राजाच्या घरी राहते असंही म्हणते. त्यात आता मॅरेज सर्टिफिकेट पण तुमच्या हातातच आलं आहे. म्हणजे कायदेशीररित्या तुमचं लग्न खरं आहे. अगं म्हणजे कायदेशीररित्या तुम्ही पती-पत्नी आहात ना? मग आधी तुम्हा दोघांना कायद्यानुसार घटस्फोट घ्यावा लागेल. त्यावर अवनी सांगते, मी म्हटलं ना त्यावेळची परिस्थितीच तशी होती.
स्वाती तिला समजावते की लग्न झालं तर काही इलाज नव्हता म्हणून केलं ना, मग आता लगेच एखाद्या वकिलाची भेट घे आणि वकिलाला भेटून लवकरच घटस्फोट घ्यायला हवाय. इतक्या दिवसात तुला कोणतंच पाऊल उचलावंसं वाटलं नाही का उनी? हे लग्न जर तुला मान्यच नव्हतं तर मग घटस्फोटासाठी अर्ज न करता तू इतके दिवस वाट का पाहत बसली? अगं तुलाही तुझं आयुष्य आहे आणि राजाला पण राजाचं आयुष्य आहे. हे सगळं सुरळीत व्हायचं असेल तर आधी तुला घटस्फोट घ्यावा लागेल. आणि जर या सगळ्यांमध्ये तू उशीर केलास ना उनी, तर ते तुझ्यासाठी खूप धोक्याचं ठरेल. त्यावर अवनी म्हणते की माझं तर सोडून दे वहिनी, पण मला राजाची काळजी वाटते. माझ्यामुळे तो इतक्या मोठ्या संकटात अडकलाय. या सगळ्याचा त्याला किती त्रास होईल याचा विचारच मी केला नव्हता. त्यावर स्वाती सांगते की फक्त त्यालाच नाही तर तुझ्यासाठी हा घटस्फोट खूप महत्त्वाचा आहे. तू जितका उशीर करशील नंतर मग जर राजाने तुला घटस्फोट द्यायला नकार दिला तर तू काय करशील? तू त्याच्या घरात राहते ना. यात खूप मोठी रिस्क आहे अवनी. आधी तू एका चांगल्या वकिलाला भेटून घटस्फोट घे. कायदेशीररित्या जर तुम्ही वेगळे झालात तर अर्ध्या तरी अडचणी तिथेच संपतील. त्यावर अवनी म्हणते की वहिनी, हे लग्न जर माझ्यासाठी खरं नाही आहे तर मग आम्ही कायदेशीररित्या पती-पत्नी म्हणून का राहावं? अवनीला स्वातीचं म्हणणं पटतं आणि मग ती ठरवते की ठीक आहे वहिनी, तू जशी म्हणते अगदी तसंच करेन मी. आणि दोघेही आता तेथून निघून जातात. स्वाती तिच्या घरी निघून जाते आणि अवनी धांगटांच्या. इकडे घरचे सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. अवनी स्वातीला भेटायला गेलेली असते ना. राजाला तर इतकं टेन्शन आलेलं असतं की अवनीसोबत नक्की काय झालं असेल, हा सगळा ट्रॅप तर रचला नसेल ना. आणि म्हणून ते परत घाबरून जातात. पण जेव्हा समोरून रिक्षातून अवनी घरी येते तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडतो. अवनी आल्यानंतर यशोदा, धन्या, पाण्या सगळेच जण थांबलेले असतात दारात. अवनी विचारते की तुम्ही सर्वजण असं का बघताय? त्यावर यशोदा म्हणतो की नाही, म्हणजे आम्हा सगळ्यांना टेन्शन आलं होतं की तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला भेटायला जाताय. या सगळ्याचा त्यांनी जर सापळा रचला असेल तर या सगळ्यात तुम्हाला काही त्रास झाला तर आम्हाला भीती वाटत होती. अवनी म्हणते की अहो भीती कसली, माझ्या वहिनीवरती पूर्ण विश्वास आहे. त्यावर राजा म्हणतो की अहो पण त्यावेळी पण तुमच्या वहिनीनेच फोन करून बोलवलं होतं ना. त्यावर अवनी सांगते की हो, पण ते आईबाबांच्या सांगण्यावरून केलं होतं. आता तिला काल मी स्वतः फोन केला होता आणि मी स्वतः भेटायचं ठरवलं होतं. ते अचंबित होतात की स्वतः? पण का? अवनी सांगते की माझं महत्त्वाचं काम होतं तिच्याकडे. बरे यशोदा, मी खरंच खूप थकली आहे, मी माझ्या खोलीत जाते असं सांगून अवनी निघून जाते. राजा आता संभ्रमात पडतो की काय बोलणं झालं असेल, अवनीने काय निर्णय घेतला असेल, त्याचं त्यालाच काही सुधरत नाही. त्यानंतर अवनी जेव्हा झोपलेली असते, रात्रीच्या वेळी झोपेत तिला एक विचित्र स्वप्न पडतं. अवनी राजाला सांगते की आपण कायदेशीररित्या आता घटस्फोट घेऊ शकतो ना, तेच योग्य ठरेल. त्यावर राजा म्हणतो की घटस्फोट? काय वेड लागले काय तुम्हाला? आणि कोण देणार आहे तुम्हाला घटस्फोट? अहो मी तर तुम्हाला घटस्फोट द्यायचा विचार पण केला नाही. आता आपलं लग्न झालं आणि तुम्ही माझी बायको आहात. आणि अवनी धक्क्याने झोपेतून खाडकून जागी होते. तिचं अंग घामेघूम झालेलं असतं. अवनी विचार करते की नाही, वहिनी जे म्हणते ते अगदी बरोबर आहे. मला घटस्फोट घ्यायला हवा आहे. पण आताचं पडलेलं स्वप्न ते खरं ठरलं तर? जर राजाने घटस्फोट द्यायला नकार दिला तर? तू नाहीच देणार असं जर म्हणाला तर मी काय करू? मला घटस्फोट हवा आहे हे मी ठामपणे सांगते त्याला. आणि आता हीच गोष्ट अवनी राजाला स्पष्ट सांगणार आहे की तिला घटस्फोट हवा आहे. आणि दोघेही जाऊन वकिलाची भेट घेणार आहेत. पण तिथे एक मजेशीर किस्सा घडणार आहे प्रेक्षकांनो, की ज्यामुळे अवनी आणि राजाचा घटस्फोट होऊच शकत नाही. पण तो काय आहे ते पुढील भागात तुम्हाला कळेल. पुढच्या ट्विस्ट असेच बघत राहा आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब करायला विसरू